नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो ओला कोला हा कायदेशीर व्यवसाय करतो की बेकायदेशीर. तर ओला कोला हा एक ॲपवरती चालणारा कमिशन एजंट आहे आणि त्यानं महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे आणि बेकायदेशीरच हा व्यवसाय आहे. पर्यटक परवाना धारकाला नगरपालिका अंतर्गत कुठलाही व्यवसाय करता येत नाही आणि हा ओला कोला नं एक ॲप तयार केलं आणि बेकायदेशीर ह्यानं गाड्या जोडलेल्या आहेत आणि तो गोरगरिबांच्या गाड्या हा ऑनलाईनद्वारे त्यांना भाडं देतो. लोकांना ते आवडलं आहे, कमी दरात देतो आहे. पण ओला कोला हा एक बेकायदेशीर कमिशन एजंट आहे आणि पर्यटक परवान्याच्या गाड्यांना शहराअंतर्गत कुठलीही वाहतूक करता येत नाही, हे मात्र तितकं सत्य आहे. आणि मग हे लोक बेकायदेशीर काम करतात, करोडीची माया जमवतात आणि मग पुन्हा कोर्टात जातात. आम्ही लोकांना व्यवसाय दिला आहे, पण हे ड्रायव्हरसुद्धा बेकायदेशीर ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडे बिल्ला नाही असे हे ड्रायव्हर आहेत. आणि अशा ओला कोलाला जेवढ्या पर्यटक परवान्याच्या गाड्या चालतात तर त्यांना ड्रायव्हरवरती कारवाई करा आणि ह्या गाड्या 8 वर्ष पूर्ण होतात प्रवासी वाहतुकीतून नष्ट करा. तरच हा ओला कोला हा कोण कुठला मालक नाही, हा जनतेला फसवत असतो आणि हा एक कमिशन एजंट आहे, करोडोची माया जमवतो. हा मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. पर्यटक परवान्याच्या गाड्यांना शहराअंतर्गत नगरपालिका अंतर्गत कुठलाही व्यवसाय करता येत नाही. हे आधुनिक बेकायदेशीर माफियाने हा चालवलेला ऑनलाईन हा व्यवसाय आहे. अशा माफियांना कमिशन एजंटना आळा घालणं शासनाचं काम आहे आणि अशा गाड्या 8 वर्ष पूर्ण होतात प्रवासी वाहतुकीतून नष्ट करा. धन्यवाद. न्यूज वाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.